नमस्कार. मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, JVG अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थी आणि पालकमित्र हो, 4 मे रोजी आपली नीटची परीक्षा झाली. त्याचा रिझल्ट ही 14 जूनला येईल असं NTA ब्राउझरमध्ये आहे, परंतु त्यापूर्वीच या ठिकाणी हा रिझल्ट येऊ शकतो, कारण 21 तारखेपासून ॲन्सर की वगैरे येणार आहेत. परंतु तत्पूर्वी 16 मेला म्हणजेच परवा या ठिकाणी इंदोर हायकोर्टाने जी नीट रिझल्टला स्टे दिला, अशा पद्धतीच्या बातम्या या ठिकाणी आल्या. त्या संदर्भात थोडीशी इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. 4 मे रोजी जी परीक्षा आपल्या नीटची संपूर्ण भारतामध्ये घेतली गेली, झाली. इतके मोठे संपूर्ण भारतामध्ये परीक्षा असल्यामुळे असे प्रॉब्लेम प्रत्येक वर्षी कुठे ना कुठेतरी येत असतात, छोटे मोठे. परंतु चालू वर्षी इंदोरमध्ये अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आला. त्या ठिकाणी ढगाळ आणि वादळी वातावरणामुळे तिथील असणारी लाईट आहे, त्या लाईटच्या प्रॉब्लेममुळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पेपर सोडवत असताना खूप अडचणी आल्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी तक्रारही भरपूर केल्या. परंतु इंदोरमधील जी 11 केंद्र होती, परीक्षा केंद्र, या परीक्षा केंद्रावरती तशा पद्धतीची सोय त्यांना करता आली नाही शेवटपर्यंत 5 वाजेपर्यंत. आणि त्यामुळे पेपर संपल्यानंतरसुद्धा विद्यार्थ्यांनी NTA अनेक मेल पाठवले, परंतु NTAनेही त्याच्यावर कसल्या पद्धतीची कारवाई केली नाही. मनावर घेतलं नसल्यामुळे तेथील असणारे जे काही विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी इंदोर हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली आहे की अशा पद्धतीचा आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि लाईट नसल्यामुळे आम्ही पेपर व्यवस्थित सोडवू शकलेलो नाही. आणि त्यामुळे इंदोर हायकोर्टाने 16 तारखेला सुनावणी घेतली. त्यावेळेला मात्र सरकारतर्फे आणि जी तिथील इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे यांच्यातर्फे म्हणणं मांडण्यासाठी कोणीही त्यावेळेला नव्हतं. त्यामुळे इंदोर हायकोर्टाकडून सांगण्यात आलं की 30 जूनपर्यंत या ठिकाणी सरकारने त्यांची काय बाजू असेल ती बाजू मांडावी आणि 30 जूनपर्यंत निकाल या ठिकाणी जाहीर करू नये. परंतु लागलीच या ठिकाणी विद्यार्थ्याचं खूप मोठं नुकसान होईल म्हणून भारत सरकारकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तुषार मेहता यांच्याकडून हायकोर्टामध्ये जे काही भारत सरकारचं जे म्हणणं आहे ते म्हणणं मांडण्यात आले. माननीय कोर्टाने सुद्धा ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे तुषार मेहता यांच्याकडून सांगण्यात आले की सरकारची बाजू मांडण्यासाठी आम्हाला 2 दिवस द्या, 2 दिवसामध्ये आम्ही बाजू मांडतो. कारण ही जर प्रक्रिया लांबली, रिझल्ट जर लांबला तर अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी म्हणजे नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून ती जी मागणी आहे ती कोर्टाचं ॲक्सेप्ट केलेली आहे. आणि 2 दिवसांनी म्हणजे उद्या 19 तारखेला या ठिकाणी सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये काय होईल तर रिनीट संपूर्ण विद्यार्थ्याची मुळीच होणार नाही. गेल्या वेळीसुद्धा अशाच बातम्या होत्या. आपले व्हिडिओ आहेत यूट्यूबवरील, हे तुम्ही पहा. मी पहिल्यापासून म्हणत होते की संपूर्ण विद्यार्थ्याची रिनीट बिलकुलही होणार नाही. चालू वर्षीसुद्धा रिनीट संपूर्ण विद्यार्थ्याची होणार नाही. जर का खरंच त्या इंदोरमधील 11 केंद्रावरील विद्यार्थ्यांना जर अडचण झाली असेल, त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि ते जर मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आलं तर या ठिकाणी तातडीने तीही त्या 11 केंद्रावरील विद्यार्थ्यांची फक्त रिनीट होऊ शकते. यापेक्षा दुसरं काही होऊ शकत नाही. रिझल्टसुद्धा या ठिकाणी जास्त लांबू शकत नाही. त्यामुळे काळजी करण्याचं आपल्याला काही कारण नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की या ज्या घटना आहेत अशा पद्धतीच्या रिनीटच्या, या अनेक वेळा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची घटना घडलेली होती आणि सोलापूरमध्ये सुद्धा रिनीट झालेली होती, हे आपला सर्वांना ज्ञात आहे. आणि म्हणून असं होऊ शकतं, परंतु जास्त लांबणीचा हा विषय मुळीच नाही. भारत सरकारकडून सुद्धा तसा प्रयत्न चालू आहे आणि उद्या तशा पद्धतीची सुनावणी होणार आहे. त्यामुळं चिंता करण्याचं काही कारण नाही. फक्त आपलं जे काम आहे, आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स गोळा करणं, त्याची स्कॅनिंग करणे आमच्या ऑफिसमध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. आमचं ऑफिस JVG अकॅडमी अकलूज, नवीन बस स्टँड शेजारी औदुंबरनगर येथे ऑफिस आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही ॲडमिशन संदर्भात, काउन्सिलिंग संदर्भात काही अडचणी असतील तर जरूर ऑफिसला भेट द्या. आम्ही तुमच्या सर्व शंकेचं अगदी ऑथेंटिकपणे या ठिकाणी निरसन करू. तुम्हाला भारतभरामध्ये किंवा भारताच्या बाहेरसुद्धा MBBS असेल, BMS असेल, चांगल्या पद्धतीचं ऑथेंटिक पद्धतीने अगदी ट्रान्सपरन्सी ठेवून तुम्हाला ॲडमिशन या ठिकाणी करून देऊ.
10 वर्षापासून आम्ही आपल्या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग या ठिकाणी करत आहोत. संपूर्ण भारतामध्ये जे राज्य आहेत त्या प्रत्येक कॉलेजवरती आपला विद्यार्थ्यांना या ठिकाणी MBBSसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्यामुळे एकदा अवश्य भेट द्या. ऑफिसचा पत्ता मी सांगितलेलाच आहे. ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स आहेत, म्हणजे फक्त क्वालिफाय, जस्ट क्वालिफाय आहे, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा जर आपल्याकडे बजेट असेल तर MBBS होऊ शकतं. त्यापेक्षा थोडं कमी बजेट असेल तर BAMSसुद्धा जस्ट क्वालिफाय विद्यार्थी होऊ शकतो. साधारणपणे MBBSसाठी 11.5 ते 12 लाख कमीत कमी फीमध्ये आपलं MBBS या ठिकाणी होऊ शकतं. जर खूपच कमी मार्क असतील तर त्यापेक्षा थोडंसं पॅकेज आपलं वाढेल, परंतु त्यासाठी लवकर तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत. लवकर आमच्याशी त्या ठिकाणी संपर्क साधा. जे विद्यार्थीची परिस्थिती थोडीशी कठीण आहे आणि अशा विद्यार्थ्याला मार्क्सही कमी आहेत आणि त्याला BAMS करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा जस्ट क्वालिफाय विद्यार्थी असेल तर कमीत कमी 9 लाखामध्ये पर इयर फक्त 2 लाख फीमध्ये सुद्धा या ठिकाणी BAMS चांगल्या कॉलेजला या ठिकाणी होऊ शकतं. लवकरात लवकर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आमच्या ऑफिसशी या किंवा कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तशा पद्धतीचा योग्य सल्ला अगदी ट्रान्सपरन्सी ठेवून ऑथेंटिक पद्धत दिला जाईल आणि तुमचं ॲडमिशन केलं जाईल. गेल्या वर्षी जवळजवळ 450 ॲडमिशन आपण पूर्ण भारतभरामध्ये केलेले आहेत MBBS आणि BAMSची. चालू वर्षीसुद्धा आतापर्यंत आमच्याकडे साधारणपणे 130 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहेत. रजिस्ट्रेशन चालू आहेत. पालकांच्या मागणीनुसार, पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑफिसमध्येच या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट स्कॅनिंग आहे, जे की रिझल्ट नंतर आपल्याला करावं लागतं फॉर्म फिलिंगच्या वेळेला, परंतु त्यावेळेला नेटवरती आपल्या साईटवरती लोड वगैरे आल्यानंतर आपलं फॉर्म फिलिंग व्यवस्थित येत नाही.